जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये आपला पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा. वर्ध्याचं क्षेत्रफळ 6,309 चौरस किलोमीटर इतकं आहे. वर्ध्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. त्यात वर्धा, आष्टी, आर्वी, देवळी, कारंजा, सेलू, हिंगणघाट आणि समुद्रपूर हे आहेत. आता आपण बघूयात की वर्ध्याच्या सीमा ह्या कुठल्या कुठल्या इतर जिल्ह्यांना लागून आहेत. तर वर्ध्याच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला नागपूर हा जिल्हा आहे. आग्नेयेला चंद्रपूर हा जिल्हा येतोय. तर दक्षिणेला यवतमाळ हा जिल्हा आहे आणि पश्चिम आणि वायव्येला अमरावती हा जिल्हा येतो. वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा ही प्रमुख नदी आहे. तर यशोदा, वेण्णा, बाकली ह्याही नद्या वाहतात. वर्ध्यामध्ये ज्वारी, संत्री, कापूस आणि तूर ही प्रमुख पिकं म्हणून घेतली जातात. याशिवाय आर्वी ही कापसाची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. वर्धा हा जिल्हा तूर उत्पादनात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. आता आपण बघूयात की वर्धा जिल्ह्यामध्ये कुठली कुठली ठिकाणं महत्त्वाची आहेत. तर प्रसिद्ध सेवाग्राम हे ठिकाण वर्धा ह्याच जिल्ह्यामध्ये आहे. धाम नदीवरती पवनार हा विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम सुद्धा आहे. वर्धा या ठिकाणी अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ प्रसिद्ध आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. तर हिंगणघाट हे वेणी नदीवरती वसलेलं शहर आहे. जैन आणि मल्हारी मार्तंड प्रसिद्ध मंदिर सुद्धा ह्याच जिल्ह्यात आहे. सेलू तालुक्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्प आहे, जो जुलै 2014 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला आणि हा देशातला सगळ्यात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. आर्वी ह्या शहराची ओळख संतांची आर्वी अशी आहे. काचेचं जैन मंदिर सुद्धा ह्या आर्वीमध्येच आहे. वर्धा ह्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे.